रात्री 11 वाजता झोप लागते आणि 2-3 वाजता अचानक डोळे उघडतात. असं तुमचंही होतं का? तर घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. असं बऱ्याच लोकांचं असं होतं. याला आपण स्लीप फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. तर आता आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत की हे असं का होतं. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. गेल्या 1 आठवड्यापासून साधारण 4-5 पेशंटने तरी सांगितलं की झोप नीट लागत नाही किंवा लागली तरी मध्येच जाग येते. तर बऱ्याच वेळा आता हे क्लायमेट चेंज झालेलं आहे, गरमी सुरू झालेली आहे, त्यामुळे हे असं होत आहे. परंतु फक्त गरमी हे एकच कारण आहे का? तर नाही, याच्यासाठी इतरही अनेक कारणं आहेत. तर त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. झोप मोडण्याची 3 प्रमुख शास्त्रीय कारणे आहेत. यातील सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉर्टिसॉल स्पाइक. म्हणजे जर आपण दिवसभर काम करत असतो, दिवसभर स्ट्रेसमध्ये असतो, टेन्शनमध्ये असतो, तर त्यावेळी आपलं कॉर्टिसॉल लेवल हे वाढलेलं असतं. आणि जेव्हा कॉर्टिसॉल लेवल वाढलेलं असतं तेव्हा आपल्याला शांत अशी डीप स्लीप लागत नाही. तर सध्याचं स्ट्रेस टेन्शन असणारं लाईफस्टाईल हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण आहे की रक्तातील साखर म्हणजेच ब्लड शुगर लेवलचे फ्लक्च्युएशन्स. विशेषतः रात्री जेवल्यानंतर आजकाल डेझर्ट आपण खूप खातो, तर त्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण जे आहे ते झोपेमध्ये सुद्धा काही तासांनी फ्लक्च्युएट होत असतं. तर त्यामुळे सुद्धा आपली झोपमोड होत असते. यासोबतच खोलीतील तापमान जे असेल, आपलं रूम टेम्परेचर जे असतं ते जर जास्त असेल तर आपल्याला खूप डीप अशी स्लीप लागत नाही, साऊंड स्लीप लागत नाही. सध्या उन्हाळा खूप असल्यामुळे आणि सडन क्लायमेट चेंज झाल्यामुळे हे सध्या हा प्रॉब्लेम खूप साऱ्या लोकांना कॉमनली जाणवतो. यासोबतच इतरही अनेक महत्त्वाची कारणं आहेत, जसं ब्ल्यू लाईट एक्सपोजर, स्क्रीनचा जास्त झोपेपर्यंत अगदी पार बेडवर असतानाही स्क्रीनचा वापर करणं, त्यासोबतच अल्कोहोल रिबाउंड सारखी कंडिशन असते. ज्यावेळी अल्कोहोल घेतल्यामुळे सुरुवातीला तात्पुरती झोप लागते, परंतु जसा त्याचा इफेक्ट कमी होतो बॉडी परत जागी होते, म्हणजे आपली झोपमोड होते. यासोबतच काही डायजेस्टिव्ह इश्यूज असतील की जसं ऍसिड रिफ्लेक्स डिसीज असेल आणि आपण खूप पोटभर जास्त खाल्लं, खूप ओव्हर इटिंग केलं, तर त्यामुळे झोपल्यावर ते ऍसिड रिफ्लेक्स होऊन आपली झोपमोड पुन्हा होते. यासोबतच स्लीप सायकल ट्रान्झिशन असते की जर 90 मिनिट्सने आपली स्लीप सायकल चेंज होत असते, त्यावेळी सुद्धा जेव्हा स्लाइटेस्ट काही चेंज होतात, थोडेसे काही चेंज होतात, ते आपली बॉडी लवकर सेन्स करते आणि आपली झोपमोड होते. आता आपण ही 3M मिस्ट्री समजून घेतली की पहाटे 3ला जाग का येते. तर आता आपण यावर उपाय काय हे समजून घेऊयात. यात आपण सगळ्यात महत्त्वाचा 3, 2 आणि 1 हा रूल जर समजून घेतला आणि तो जर फॉलो केला तर आपला हा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. यामध्ये झोपेच्या 3 तास आधी आपलं जेवण झालं पाहिजे, तर 2 तास आधी आपलं काम बंद झालं पाहिजे आणि 1 तास आधी आपला मोबाईल बंद झाला. हा 3, 2, 1चा रूल जर तुम्ही फॉलो केला तर तुमची झोप निश्चितच व्यवस्थित होईल आणि पहाटे 2-3ला जाग येणार नाही तुम्हाला. हे सगळं फॉलो करू नये. जर तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम जाणवत असेल तर झोपेवर होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं उपलब्ध आहेत. होमिओपॅथीमध्ये फक्त तुमच्या वरवरच्या कारणावर फक्त झोपेसाठी औषधं दिली जात नाही, तर त्याचं मूळ जे कारण आहे त्याच्या रूट कॉजवर ट्रीटमेंट केली जाते. जसं स्ट्रेस टेन्शनमुळे असेल, इतर काही प्रॉब्लेम्स असतील, तर या सगळ्याचा विचार करून त्यानुसार औषधे दिली जातात आणि त्यावर मुळापासून उपचार केले जातात. तर आपला यावरील वेगवेगळा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही नक्कीच बघा. तर तुम्हालाही असा त्रास होत असेल, जर झोपेचा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये स्लीप असं लिहून पाठवा, तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती दिली जाईल. यासोबतच जर तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, कोणाला असा झोपेचा प्रॉब्लेम असेल, जो तुम्हाला पहाटे 2-3 वाजता व्हॉट्सअपला मेसेज करतोय, रील पाठवतोय, तर त्याला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. थँक्यू.